सो इथे मी आले होते जिमवरून आणि जिमवरून आल्यानंतर मला खूप भूक लागली होती, त्यासाठी मी सूप बनवलं होतं. कोबी, शिमला मिरची, गाजर मी व्यवस्थित चिरून घेतले होते आणि मक्याचे दाणे घेतले होते. एका कढईत अद्रक, लसूण आणि मिरची कुटून घेऊन मी व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर मी कांदा घातला, तोही व्यवस्थित परतून घेतला 1-2 मिनिटांसाठी आणि त्याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोबी, गाजर, शिमला मिरची आणि मक्याचे दाणे हेही त्यात घालून 2 मिनिटं ह्या सर्व भाज्या व्यवस्थित त्यामध्ये परतून घेतल्या. मका मी ह्यासाठी वापरला होता कारण मी नूडल्स खाणार नव्हते, त्याला ऑप्शन म्हणून मी मका वापरला होता. मला फक्त 1 वाटी सूप बनवायचं होतं, त्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घातली. कोथिंबीर जरूर तुम्ही ह्यामध्ये घाला, खूप छान स्मेल येते. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस हे सगळं घालून व्यवस्थित जे सूप होतं ते एकजीव करून घेतलं आणि छान उकळी येऊ दिली. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरपूड तीसुद्धा घातली होती आणि छान उकळी येऊन दिल्यानंतर जी आपली बेसिक स्टेप आहे, जे कॉर्नफ्लावर आणि आपण पाण्याची स्लरी बनवून घेतो ते सुद्धा मी ह्यात घातलं आणि एक उकळी येऊन दिली आणि त्यानंतर हे सुंदर असं छान टेस्टी सूप तयार झालं होतं घरच्या घरी. मला घरी बनवलेले चायनीज फूड खूप आवडतं, त्यातलंच हे एक सूप आहे. तुम्हीसुद्धा हे घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं हे मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही मक्याच्या जागी बॉईल केलेलं चिकनसुद्धा वापरू शकता. तर हे आहे सूप. बाय.